सद्गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आपण मागच्या रविवारी भक्त लक्षण पाहायला सुरुवात केलेली होती आणि जवळपास सगळी भक्त लक्षणं आपण पाहून संपवलेली होती। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिः यो मद्भक्तः मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते जयः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिः दक्ष उदासीनः गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे प्रियो नरः। ही जी लक्षण भगवंतांनी सांगितली, आपण असं पाहत होतो की या लक्षणांमध्ये सर्व भगवद्गीतेमध्ये सांगितली गेलेली प्राप्त पुरुषाची लक्षणं समाविष्ट केलेली आहेत। बाकीच्या ठिकाणी जी लक्षणं सांगितलेली आहेत, उदाहरणार्थ स्थितप्रज्ञाची लक्षणं, कर्मयोग्याची लक्षणं, जीवनमुक्ताची लक्षणं, संन्याशाची लक्षणं, तसंच गुणातीताची लक्षणं, ध्यानयोग्याची लक्षणं, दैवी गुणसंपत्तीची लक्षणं, या लक्षणांमध्ये याच्यातलं प्रत्येक लक्षण येत नाही, पण या भक्त लक्षणांमध्ये ही सांगितलेली बाकीची सगळी लक्षणं येतात असं आपण पाहत होतो। याचं कारण एका परिपूर्ण जीवनाची उभारणी या 12व्या अध्यायाच्या शेवटी भक्त लक्षणाच्या अंगाने झालेली आहे असं भगवंत आपल्याला सांगताहेत। असं असल्यामुळं थोडं जंत्री वजा जरी सांगितलं की मय्यर्पितो मनोबुद्धीही असं भगवंत सांगितलं भगवंतांनी, मग 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हेच लक्षण कसं सांगितलं, 14व्या अध्यायात हेच कसं सांगितलं, 9व्या अध्यायामध्ये हेच लक्षण कसं आलेलं आहे, असं जंत्री वजा थोडंसं मागच्या वेळेला मी निरूपण केलं। ते अशा करता की तुम्हाला एकूण आवाका समजावा की ही लक्षणं किती व्यापक आहेत। एरवी हे प्रत्येक लक्षण पाहत असताना याच्या अंतर्गत सर्व भगवद्गीतेमध्ये आलेली लक्षणं समाविष्ट झालेली आहेत इतकं आपण विशेष करून पाहत नाही। आपण सर्वारंभ परित्यागी या लक्षणापर्यंत आलेलो होतो आणि कर्माच्या आरंभासाठी म्हणून जो अभिनिवेश लागतो, कर्म प्रेरणा लागते, कर्म मी करणार आहे अशा प्रकारचा भाव लागतो, हा भाव मुळातूनच सोडून देऊन कर्म करणं, आरंभाच्या वेळेलाच परित्याग करणं अभिनिवेशाचा, असं हे जे लक्षण भगवंतांनी सांगितलं ते दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः, अशा प्रकारे
स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना हेच लक्षण भगवंतांनी सांगितलं. 4थ्या अध्यायामध्ये यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, सर्व समारंभ सर्व कर्म ज्याची काम आणि संकल्प यांनी विवर्जित असतात असं जे लक्षण सांगितलं ते लक्षण सर्वारंभ परित्यागी याच्याशी मिळतं जुळतं आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः असं 4थ्या अध्यायात जीवनमुक्ताचं लक्षण सांगताना भगवंतांनी सांगितलं ते कर्मफलाचा संग सोडणारा आणि कर्म करायच्या आधीच तृप्त असणारा, नित्य तृप्त असल्यामुळं कर्म करायच्या आधीच ज्याची तृप्ती आहे असा, आणि निराश्रयः या शब्दामध्ये सर्वारंभ परित्यागी हे लक्षण येऊन जातं. तसंच 14व्या अध्यायामध्ये मानापमानयो तुल्यः मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. गुणातीताचं वर्णन करत असताना हा सर्वारंभ परित्यागी हा शब्द जसाच्या तसा येऊन गेलेला आहे. 15व्या अध्यायामध्ये संगवर्जितः संग विवर्जितः हे 12व्या अध्यायात जे लक्षण सांगितलं भक्ताचं त्याला निर्माण मोहाः जितसंग दोषाः असं एक समानार्थी लक्षण सांगितलेलं आहे. मौनी हे एक भक्ताचं लक्षण 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मौनी म्हणजे जो मननशील आहे असा, मननाने जो परमात्म्याशी एकरूप होऊ इच्छितो असा प्राथमिक अर्थ आहे. तसंच जो आपली वाणी अत्यंत संयत अशा पद्धतीने वापरतो तो भक्त असं भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्या अंतरीच्या अंतर अनुभवामुळं बाहेरची जी वाक स्फूर्ती आहे ती वाक स्फूर्ती ज्याची नाहीशी झालेली आहे आणि जो अंतर्यामी रमलेला आहे असं भक्ताचं वर्णन मौनी या शब्दांनी केलेलं आहे. अनिकेतः असं एक भक्ताचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. याला समानार्थी जीवनमुक्ताचं लक्षण सांगत असताना 4थ्या अध्यायामध्ये निराश्रयः असं वर्णन केलेलं. तसं त्यक्तः सर्व परिग्रहः असं 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये विविक्त देश सेवित्वम अरतिः जनसंसदी, विशिष्ट देशामध्येच राहणारा, एकांतामध्ये राहणारा आणि जनसंसदी लोकांचा चव्हाटा ज्याला आवडत नाही असं वर्णन जे केलेलं आहे. तसंच 5व्या अध्यायामध्ये निर्माण मोहा जितसंग दोषाः हे जे वर्णन आहे हे वर्णन अनिकेतः ज्यांनी कुठलाही आधार न धरता जो राहतो असं भक्त लक्षण केलेलं आहे त्याच्याशी समानार्थी आहे. स्थिरमतीही असं एक भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. हे लक्षण तर उघड स्थितप्रज्ञ या शब्दाला समानार्थी असं आलेलं आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये प्रसादे सर्व दुःखानां हानी अस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धी स्थिर होते असं जे सांगितलेलं आहे ते या स्थिरमतीचंच लक्षण सांगितलेलं आहे. न प्रवृषेत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियम स्थिरबुद्धी असम्मूढः ब्रह्मवित् ब्रह्मणी स्थितः असं 5व्या अध्यायामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते या स्थिरमती या शब्दाशी समानार्थी असं आलेलं आहे. सगळ्या बाह्य आधारांचा आश्रयाचा भरोसा न धरणारा असा अनिकेतः या शब्दांनी वर्णन केलं आणि ताबडतोब स्थिरमतीही असं वर्णन गुणांच्या अंगाने सांगितलं. सगळ्या बाह्य आधारांचा त्याग केलेला असून देखील स्थिर बुद्धी असं या भक्त लक्षणामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे.
नाहीतर ज्यांनी बाहेरचे आधार टाकलेले आहेत त्याला कधी ना कधीतरी आपल्याला कोणताच आधार नाही असं वाटत राहतं. सर्वसाधारणपणाने अशा प्रकारे वाटत राहणं हे सामान्यपणाने स्वाभाविक समजलं जाणारं असं लक्षण आहे. ज्याला कोणताच आश्रय नाही त्याला आपल्याला आश्रय नाही याची एक विशेष जाणीव असते. इथं भक्त लक्षण सांगत असताना ज्यांनी सगळे आश्रय टाकलेले आहेत, जो अनिकेत झालेला आहे आणि तरी देखील जो स्थिरमतीही आहे, असं या लक्षणाचं अजून एक विशेष आहे. बाह्य आधार सोडल्याखेरीज बुद्धी खऱ्या अर्थाने स्थिर होण्याची शक्यता नाही. पण बाह्य आधार जर नसतील तर बुद्धी अस्थिर राहते असं सर्वसामान्यपणाने दिसून येतं. असं असल्यामुळं ही भक्त लक्षणं संपत असताना अनिकेतः आणि स्थिरमतीही या शब्दामध्ये एका मोठ्या खुबीनी त्याची निश्चिंतता वर्णन केलेली आहे. अध्याय समाप्तीच्या वेळेला शेवटच्या श्लोकामध्ये 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ही भक्त लक्षणं सांगितली. या भक्त लक्षणांपासून खऱ्या अर्थाने ज्ञानकांड सुरू झालं असं समजलं जातं. हे देखील या भक्त लक्षणांची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गंमत आहे. कारण म्हटलं तर ही भक्त लक्षण आहेत आणि म्हटलं तर इथून ज्ञानकांड सुरू होतं. त्यामुळे याला भक्त म्हणायचं का ज्ञानी म्हणायचं म्हणून हे परिपूर्ण जीवनाचं लक्षण असं समजलं गेलेलं आहे. अध्यायाच्या शेवटी भगवंत असं म्हणतात की ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धधाना मत परमा भक्ता ते अतीव मे प्रिया. हा जो वर सांगितलेला अमृततुल्य धर्म श्रद्धेने जे आचरतात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत असा अभिप्राय या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी दिलेला आहे. हा जो श्लोक आहे हा श्लोक निगमनाचा श्लोक आहे. शास्त्राची पद्धत अशी असते की शास्त्र कथनामध्ये प्रथम एक सिद्धांत सांगायचा असतो आणि मग मध्ये निरूपण करून त्या सिद्धांताचा पुनरुच्चार करायचा असतो. प्रथम सिद्धांत सांगून त्या सिद्धांताच्या पुष्टीप्रित्यर्थ निरूपण केल्यानंतर परत जेव्हा तो सिद्धांत सांगितला जातो तेव्हा त्या सिद्धांताचं निगमन झालं असं समजलं जातं. हा जो ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धधाना मत परमा भक्ता ते अतीव मे प्रिया, हे जे निगमन म्हणून सांगितलं हे निगमन 6व्या अध्यायात सांगितलेल्या सिद्धांताचं निगमन आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मतः. सर्व योग्यांमध्ये देखील जो श्रद्धायुक्त भजन करणारा योगी आहे तो योगी श्रेष्ठ. योगाचं आचरण तर करतो आहेच, पण श्रद्धा प्रेम ज्याच्या ठिकाणी आहे असा योगी सर्वात श्रेष्ठ. समे युक्त तमो मतः असं 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. आपण जेव्हा 6व्या अध्यायाचं निरूपण पाहिलं तेव्हा मी हे सांगितलेलं होतं की हा जो सिद्धांत आहे याचं निगमन 12व्या अध्यायाच्या शेवटी आलेलं आहे. या अध्यायाच्या शेवटी भगवंत असं म्हणतात की हे जे धर्म्यामृत मी सांगितलं त्याचं जे यथा उक्त म्हणजे जसं सांगितलं तसं जे आचरण करतात, उपासना करतात, श्रद्धधाना मत परमा मीच परमगती असं समोर ठेवून जे अत्यंत श्रद्धेने उपासना करतात
भक्ताः ते अतीव मे प्रियः, ते भक्त मला अतीव प्रिय असतात. श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमोमतः, असं जे 6व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं तेच 12व्या अध्यायाच्या शेवटी श्रद्धधाना मत परमा भक्ताः ते अतीव मे प्रियः असा अभिप्राय भगवंतांनी सांगितला. तसंच हे जे निगमन आहे, हे निगमन अजून एका उक्तीचं निगमन समजलं जातं. 9व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी ही जी विद्या आहे, ही विद्या ही धर्मी आहे असं सांगितलेलं होतं आणि श्रद्धेने याचं आचरण करायला हवं. हे प्राप्त न होण्याचं कारण लोकांमध्ये असणारी अश्रद्धा असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. तिथं जो धर्म्य शब्द आलेला होता, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, ते जे धर्म्य असं शास्त्र मी तुला सांगायला सुरुवात करतो आहे असं 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे भगवंत म्हणालेले होते त्याचा शेवट इथं होतो. हे ये तू धर्म्यामृतमिदम या शब्दांवरून लक्षात येतं. जे धर्म्य आहे, राजविद्या राजगुह्य आहे असं भगवंत सांगितले, भगवंत म्हणाले, तर ते हे धर्म्य अमृत, धर्म्यामृत मी तुला सांगितलं असं या 12व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. तसंच हा योग प्राप्त न होण्याचं कारण अश्रद्धधानाः पुरुषाः धर्मस्यास्य परंतप असं भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणाले आणि इथं भगवंत असं म्हणाले की श्रद्धधानाः मत्परमः, हे धर्म्य अमृत अशा करता प्राप्त होतं की ते श्रद्धेने राहतात. अशा तऱ्हेने 9व्या अध्यायामध्ये देखील जे सिद्धांत वजा सांगितलं त्याचं निगमन या श्लोकामध्ये झालेलं आहे. 12व्या अध्यायाच्या म्हणजे याच अध्यायाच्या प्रारंभी मय्यावेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः तेमे युक्त तमो मतः असा प्रारंभीच अभिप्राय भगवंतांनी दिलेला आहे. तोही सिद्धांतच आहे. त्या सिद्धांताचं इथं निगमन झालेलं आहे. भगवंत तिथं म्हणतात की श्रद्धया परयोपेताः तेमे युक्त तमो मतः, आणि इथं असं भगवंत म्हणतात याच अध्यायाच्या शेवटी श्रद्धधानाः मत परमा भक्ताः ते अतीव मे प्रियः, शब्दही जवळपास सारखे आहेत. इथं जे भगवंत म्हणतात की ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते, यथा उक्तम ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जे उपासना करतात, ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे, याचा अर्थ या अध्यायाच्या प्रारंभापासून आपण पाहतो आहोत आणि त्याच्या आधीपासून पाहतो आहोत की भगवंतांनी जी सांगितलेली भक्ती आहे त्याच्यामध्ये ज्ञान विचाराचा समावेश आहे, कर्माचा समावेश आहे, ध्यानाचा समावेश आहे, श्रद्धा प्रेमाचा समावेश आहे आणि 11व्या अध्यायाच्या अखेरीला जे निर्वैरस सर्व भूतेषु असं म्हटलेलं आहे त्याचा देखील समावेश आहे. या निर्वैरस सर्व भूतेषु या शब्दांनी एका बाजूनी भक्त लक्षणं सूचित होतात. अद्वेष्टा सर्व भूतानाम इत्यादी जी भक्त लक्षणं ती निर्वैरस सर्व भूतेषु या शब्दांनी सूचित होतात आणि दुसऱ्या अर्थाने सर्व जगताशी निर्वैर वृत्तीने जर राहायचं असेल तर या साधनेने जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाबरोबरच या सर्व जगतामध्ये विज्ञानात्मक भावानी म्हणजे या सर्व जगतामध्ये श्रद्धा प्रेमाने परमात्मा पाहण्याच्या भावानी राहणं, हा जो विज्ञानात्मक भाव 7व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे या सर्वाचा समावेश होतो. म्हणून यथोक्तम पर्युपासते असं जे भगवंत म्हणतात ते आतापर्यंत सांगितलेली जी भगवद्गीता आहे त्या सगळ्या भगवद्गीतेचं आचरण करून जो उपासना करतो असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. त्याचे अर्थात अत्यंत झिष्ट असणारे म्हणजे या सगळ्या साधना एकत्रित करून सांगणारे असेही श्लोक दरम्यानच्या काळात आलेले आहेत.
जसं 9व्या अध्यायामध्ये सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत संकीर्तन. यतन्तश्च दृढव्रताः ध्यान करणारा, नमस्यन्त्यश्च माम भक्त्या अत्यंत श्रद्धा प्रेमानी नम्र होऊन भक्तिपूर्वक उपासना करणारा, नित्ययुक्तः उपासते नेहमी युक्त असणारा. अशा शब्दामध्ये 9व्या अध्यायामध्ये याच यथोक्तम याचं वर्णन केलेलं आढळतं. 9व्या अध्यायामध्येच मन मना भव मत भक्तः मत दियाजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. इथेही हीच साधना यथोक्तम ही जी साधना आहे तीच साधना सांगितलेली आढळते. 11व्या अध्यायाच्या शेवटी मत कर्मकृत माझ्याकरताच कर्म करणारा हो, मत परमो मलाच परमगती मीच परम कर्तव्य आहे जीवनामध्ये प्राप्तव्य आहे असं समज. मत भक्तः माझा भक्त हो, संग वर्जितः देह संग सोडून दे. अशा प्रकारे 11व्या अध्यायामध्ये देखील हीच साधना सांगितलेली आहे. निर्वैर सर्व भूतेषु हा विज्ञानात्मक भाव देखील 11व्या अध्यायात याच श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तसं या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला मय्यावेश्य मनो ये माम माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्ता नेहमी युक्त होऊन उपासते जे उपासना करतात, श्रद्धावान परयो पेतास ते मे युक्त तमो मताः श्रद्धापूर्वक जे माझी उपासना करतात. अशा प्रकारे यथोक्तम म्हणजे सगळ्या साधना वर्णन करून सांगितलेल्या आहेत. आणि या सर्व साधनांपेक्षा देखील अधिक उत्तम रीतीने एकत्रित साधना ये तू सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य सर्व कर्म मला अर्पण करून कर. यालाच पुढे पर्याय सांगितले की माझ्या प्रित्यर्थ कर्म कर अथवा कर्मफल त्याग कर. मत्पराहा मीच परमगती असू देत. ये तू सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत. अनन्य अशा योगानी माझं ध्यान करून उपासते उपासना करणारा. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मयी एव हे यथोक्तम. अशा प्रकारे या यथोक्तम या शब्दामध्ये या अध्यायाच्या शेवटी सगळ्या गोष्टींचं स्मरण भगवंत करून देत आहेत. आतापर्यंत जे सांगितलेलं आहे ते सगळं जीवनात असलं पाहिजे आणि ते मी सांगितलं तसं करणार आहे आपल्या बुद्धीने नव्हे. आणि श्रद्धधाना हा अत्यंत श्रद्धापूर्वक मीच परमगती ठेवून असे जे करणारे आहेत त्यांना भक्त ही संज्ञा या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी दिली आणि ते मला अत्यंत प्रिय असतात असा अभिप्राय भगवंतांनी वर्णन करून सांगितला. या ठिकाणी हा 12वा अध्याय संपतो. 12वा अध्याय हा अतिशय पवित्र अध्याय असा समजला जातो. 12वा अध्याय हा सारभूत अध्याय समजला जातो. 12वा अध्याय हा भक्तीचा अध्याय आहे असं सांगितलं जातं. या अध्यायात प्रत्यक्षतः आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या सगळ्या भगवद्गीतेचं सार आलेलं आहे. याच्या पुढं खरं म्हणजे 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून ज्ञानकांड सुरू झालं ज्ञानेश्वर महाराजांच्या मते. असा पण प्रत्यक्षतः 13व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून हे विशेष करून ज्ञानकांडाचे असे अध्याय समजले जातात. अशा 13व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. 12व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी
ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते. हे धर्म्य असं अमृत मी जसं सांगितलं तशा प्रकारे उपासना करून जे प्राप्त करतात. श्रद्धावान भजते योमाम श्रद्धधाना. हा मत परमा, अत्यंत श्रद्धेने मला मीच परमगती आहे असं धरून जे याचं आचरण करतात, असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत असा अभिप्राय दिलेला आहे. हा अमृततुल्य धर्म आचरणारे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. आणि हा अमृततुल्य धर्म म्हणजे काय हे आत्ताच आपण भगवद्गीतेमध्ये काय भगवंतांना सांगायचं आहे, कोणत्या साधना करणारा हे पाहिलं. याच्यामध्ये उघड उघड दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार असा आहे की परमात्म प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या थेट साधना. त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये असणारा ज्ञान विचार अर्थात सांख्य विचार हा आला. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये सांगितलेला कर्म विचार आला, थेट साधना भगवत प्राप्तीसाठी करण्याची अशी. तसंच 5व्या, 6व्या आणि 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला ध्यानाचा विचार देखील आला. तसंच या विचाराच्या बरोबरीने भगवद्गीतेचा प्रवाह अजून एका पद्धतीने या 12व्या अध्यायापर्यंत आलेला आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या साधना म्हणून दुसरा, तिसरा ते 5वा, 5, 6 आणि 8 अशा अध्यायामध्ये भगवंतांनी जशा थेट साधना सांगितल्या, तसं आत्मज्ञान टिकवण्यासाठी म्हणून व्यवहारकालीन वेळेमध्ये करण्याचा विवेक अथवा विचार हाही भाग भगवंतांनी सांगितला. याला भगवंतांनी विज्ञान असं नाव दिलं. त्याची सुरुवात 7व्या अध्यायामध्ये झाली आणि 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती, अपराप्रकृती हे दोन्ही मिळून मीच एक झालेलो आहे. जीव प्रकृती आणि जड प्रकृती एवढंच नव्हे तर या विश्वामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट मीच आहे, माझ्या पलीकडं या विश्वामध्ये काहीही नाही असं मुख्यतः 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्यापेक्षा पलीकडचं असं इथं काहीही नाही. पण 7व्या अध्यायामध्ये हे कसं पाहायचं हे सांगितलेलं नव्हतं. 7व्या अध्यायामध्ये इतपत वर्णन केलं की आर्त जिज्ञासू अर्थार्थी भक्त कसे असतील आणि ज्ञानी कसा असेल, आणि ज्ञानी हा माझा आत्मा आहे असा अभिप्राय त्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिला. हा ज्ञानी भक्त कसा तयार होतो, आधी ही सांगितलेली जी आत्मज्ञानाची साधनं आहेत त्या साधनांनी तर तयार होतोच. सांख्य विचार, कर्म विचार आणि ध्यान विचार यांनी तर ज्ञानी तयार होतोच, पण त्याच्यापेक्षा अधिक काही ज्ञानी भक्त होण्यासाठी आवश्यक आहे. या गोष्टी भगवंतांनी 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये सांगितल्या. 9व्या अध्यायामध्ये मनुष्य रूपाने असणाऱ्या ईश्वराची अवगणना करू नये असा अभिप्राय दिला. आणि जो ज्ञानी असतो तो ज्ञानी अशा प्रकारे सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवून, सर्व मनुष्य मात्रांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवून राहतो असं भगवंतांनी सांगितलं. 9व्या अध्यायाचा जे काही मुख्य विषय आहेत त्याच्यातला हा एक मुख्य विषय आहे आणि हा विज्ञानात्मक भाव आहे. कारण समोरच्याची प्रकृती ही अनुकूल नसताना देखील त्याच्या अंतर्यामी परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करणं हे ज्याचं त्यांनी करायचं आहे. तो परमात्म्यासारखा तुमच्याशी वागणार नसला तरी देखील, पण अवजानंती माम मूढा मानुषीन तनुमाश्रितम, मानुषी तनु धारण केलेल्या अशा परमात्म तत्वाची अवगणना करू नये अशी दृष्टी 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली. एकदा मानुषी अशा रूपानी नटलेल्या परमात्म्याची अवगणना करायची नाही हे भगवंतांनी सांगितल्यानंतर आणि त्याकरता कशा पद्धतीने राहायला पाहिजे हे 9व्या अध्यायात सांगितल्यानंतर त्याच्याही पलीकडे जगतामध्ये असणारे अनेक पदार्थ, प्राणी मात्र
वस्तू मात्र या ठिकाणी परमात्मा कसा पाहायचा हे विभूती योगाच्या अध्यायाने भगवंतांनी सांगितलं. अनेक ठिकाणी नटून राहिलेला परमात्मा कसा पाहायचा अशी एक दृष्टी 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विश्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. तत्वतः मात्र याच्यामध्ये प्रवेश करणं शक्य आहे. याच्यावर मी निरूपण केलेलं होतं त्यावेळेला की तत्वतः जेव्हा तो तत्व होऊन राहतो स्वतः, तेव्हा तत्वतः बाकीच्याही सर्वांच्या अंतर्यामी तो प्रभू आहे असं तो पाहायला शिकतो आणि त्या तऱ्हेने त्याचं ते विश्वरूप दर्शनच असतं. अशा रीतीने 7व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये थेट साधनांच्या बरोबर, कारण 9व्या अध्यायामध्ये थेट साधना देखील सांगितलेली आहे, पण मुख्यतः विज्ञानात्मक भावाचा अभ्यास कसा करायचा, सगळ्या जगतामध्ये परमात्मा पाहण्याचा अभ्यास कसा करायचा हा विचार 7, 9, 10 आणि 11 या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला आणि तो परिपूर्ण केला. हा अभ्यास करण्यासाठी अर्थातच श्रद्धेची आवश्यकता असते, प्रेमाची आवश्यकता असते. कारण जेव्हा आपली प्रकृती देखील उपासनेमध्ये लीन होऊन जाते, आपल्या प्रकृतीची आठवण देखील नाहीशी होऊन जाते, तेव्हा परमात्म्याशी साक्षात एकरूपता संभवते. पण जेव्हा व्यवहार काळी आपण एका प्रकृतीवर येतो आणि दुसऱ्याच्याही प्रकृती आपल्याला दिसायला लागतात, तेव्हा श्रद्धेनीच बुझावणी करायला लागते की सर्व ठिकाणी परमात्मा आहे. असं असल्यामुळं ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही अंगांनी हे निरूपण भगवद्गीतेचं सायमल्टेनियसली पुढे गेलं, बरोबर पुढे जात राहिलं आणि त्याचा एकूण समन्वय 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी करून दाखवला. आणि अशा समन्वयालाच भगवंतांनी धर्म्यामृत असं संबोधलं. भक्त लक्षणामध्ये भगवंतांनी विज्ञानात्मक भाव देखील म्हणून सांगितलेला आहे. उदाहरणार्थ अद्वेष्टा सर्वभूतानाम, सर्व भूतांच्या ठिकाणी अद्वेष्ट अशा पद्धतीने राहणं. मैत्रः सर्वभूतानाम, करुणः सर्वभूतानाम हा विज्ञानात्मक भाव आहे. त्यामुळं 12व्या अध्यायामध्ये जशा साधना सांगितल्या आणि त्या साधनांना भक्त असं म्हटलं, तसं हा जो विज्ञानात्मक भाव धारण केलेले जे भक्त आहेत, भक्ताची लक्षणं आहेत, ते सगळं मिळून धर्म्यामृत झालं. आत्मज्ञानाच्या ज्या साधना आहेत त्या साधना श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांतीही अनंतरम असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं, तेव्हा अभ्यास हवाच. अभ्यासातून ज्ञानाची निष्पत्ती हवी, ज्ञानातून सर्वाभूती भगवंत पाहण्याचा ध्यानाचा भाव देखील हवा. अशा ध्यानाच्या भावातून आपण कर्मापासून अलिप्त होतो, त्यामुळं आपोआपच फळांपासून अलिप्त होतो, सर्व कर्म फलत्याग घडतो आणि खऱ्या अर्थाने शांती प्राप्त होते, असं भगवंतांनी 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि अशा रीतीने फलत्याग होऊन जी शांती सुख मिळतं, ते शांती सुख मिळणं हे खऱ्या अर्थाने धर्म्यामृत आहे. 13व्या अध्यायाच्या पासून ते 15व्या अध्यायापर्यंत मुख्यतः ज्ञान विज्ञानात्मक असं निरूपण आलेलं आहे. हे निरूपण आपण आता मी सांगितलं तसं खऱ्या अर्थाने 7व्या अध्यायापासून सुरू झालं आणि पुढे 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं विज्ञानात्मक भावाचं निरूपण, सर्व जगतामध्ये परमात्मा कसा पाहायचा या दृष्टीचं निरूपण. 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये
हे विज्ञानात्मक निरूपण मुख्यतः श्रद्धा प्रेमादींच्या आधारावर असलं पाहिजे असं भगवंतांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि म्हणून एका परिपूर्ण जीवनामध्ये श्रद्धा प्रेमाच्या अंगानी हे विज्ञानात्मक भाव जो धरतो तो भक्तांमध्ये अतिशय उत्तम भक्त असं भगवंतांनी तिथं सांगितलं. या 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये जे विज्ञानात्मक निरूपण केलेलं आहे त्या विज्ञानात्मक निरूपणामध्ये अधिकाधिक बुद्धिनिष्ठता तुम्हाला लक्षात येईल, तर्क शुद्धता अशी लक्षात येईल. भगवंतांना मात्र श्रद्धा प्रेमाच्या व्यतिरिक्त असा केवळ तर्कनिष्ठ अथवा बुद्धिनिष्ठ असा कोणता संप्रदाय निर्माण करायचा आहे या अध्यायांच्या अंगानी असं कोणीही समजू नये. 12वा अध्याय सांगून झाल्यानंतर आणि असा भक्तोत्तम आहे त्याचं वर्णन केल्यानंतर तीच गोष्ट एका दुसऱ्या बाजूनी भगवंत आपल्याला दाखवत आहेत. जसं आपण साईट सीइंगला जातो तेव्हा एक पॉइंट पाहतो, याचा अर्थ त्या कड्यावरून एखादी दरी आणि दृश्य कसं दिसतं हे पाहतो आणि मग कितीतरी फिरून 2-5 मैल दुसरीकडे जातो आणि तीच दरी पाहतो, पण वेगळ्या अंगाने आपल्याला ती दिसायला लागते. तशा प्रकारे केवळ बुद्धिनिष्ठ अथवा तर्कनिष्ठ पद्धतीने हे निरूपण जरी झालेलं असलं तरी केवळ तर्क संप्रदाय किंवा बुद्धी संप्रदाय भगवंतांना निर्माण करायचा नाही. त्यामुळं या कांडाला मात्र ज्ञानकांड असं म्हणण्याचा प्रघात निर्माण झाला, कारण हे बुद्धिनिष्ठ असं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. 12व्या अध्यायापर्यंतच्या धर्म्यामृत स्वरूपाचं श्रद्धेने आचरण करणाऱ्या भक्तांना हे सहज सुलभ आहे. 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायातलं वर्णन हे सहज सुलभ आहे, पण केवळ तर्क आणि बुद्धी चालवणाऱ्यांना हे सहज सुलभ नाही. या बुद्धिनिष्ठ ज्ञान विज्ञान विचाराचं भक्ताला मुळीच वावडं नाही, उलट भक्तच या ठिकाणी रमू शकतो असं भगवंतांना याच्यातून सूचित करायचं आहे. आणि अशा प्रकारचा स्पष्ट अभिप्राय कुठल्याही बुद्धिवाद्याचा हे केवळ आपल्यासाठी आहे असा गोंधळ होऊ नये म्हणून 13व्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी हा अभिप्राय दिलेला आहे. 14व्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी हे भक्तच पाहू शकतो असं सांगितलेलं आहे आणि 15व्या अध्यायामध्ये देखील हे भक्तच पाहू शकतो असं सांगितलेलं आहे. 13व्या अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणून प्रसिद्ध आहे. या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च उक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावा उपपद्यते. जो माझा भक्त आहे तो भक्त हे क्षेत्र ज्ञान ज्ञेय हे सर्व यथार्थत्वाने जाणू शकतो. माझा भक्त हे सगळं जाणून माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो, केवळ बुद्धिवादी नव्हे. 14व्या अध्यायामध्ये सत्व रज आणि तम या त्रिगुणांच्या एकूण पसाऱ्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. गुणत्रय विभाग योग या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्यातल्या 26व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की अव्यभिचार म्हणजे एकनिष्ठ भक्ती योगानी जो माझी सेवा करतो तो या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मभूत अशी अवस्था प्राप्त करतो. मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समतीत्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे हा जो सत्व रज आणि तम याच्या पलीकडे जाण्याचा गुणातीत होण्याचा जो योग आहे तोही केवळ बुद्धीनी आकलन होण्याच्या ऐवजी जो अव्यभिचारी भक्तीनी भक्ती योगानी माझं सेवन करतो तो या 3 गुणांच्या पलीकडे जातो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये देखील क्षरपुरुष
अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम असे विभाग सांगितल्यानंतर भगवंत 19व्या श्लोकामध्ये म्हणतात की याप्रमाणे मी पुरुषोत्तम हे मोह न पावता जो जाणतो, मी पुरुषोत्तम आहे असं मोह न पावता जो जाणतो, तो सर्वज्ञ सर्व भावे करून मलाच भजतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्ववित भजति माम सर्व भावेन भारत. अशा प्रकाराने हे 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायाला ज्ञानकांड म्हणून जरी संबोधलं जात असलं तरी देखील या शुद्ध बुद्धिनिष्ठ ज्ञानविचाराचं वर्म केवळ भक्त जाणणारा होतो असा अभिप्राय मात्र भगवंतांनी दिलेला आहे. केवळ बौद्धिक कसरती करणारा शब्दाचा अभ्यासी हे जाणू शकत नाही. हा जो अभिप्राय भगवंत देतात हा अभिप्राय 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला ज्ञान, कर्म, ध्यान, श्रद्धा, प्रेमपूर्वक विज्ञानात्मक भावानी उपासना करणारा असा जो भक्त आहे तो भक्तच हे सर्व जाणतो असं या 13व्या 14व्या आणि 15व्या अध्यायामध्ये जरी ते ज्ञानकांड असलं तरी देखील भक्त हे जाणतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. एकूणच कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी गीतेची विभागणी जरी केलेली असली आणि जेव्हा आचार्यांनी केलेली आहे, ज्ञानोबांनी केलेली आहे, तेव्हा ती आपण सर्वांनी मान्य करायला हवीच. पण तरी देखील कर्म, उपासना, ध्यान, भक्ती आणि ज्ञान ही पूर्ण स्वतंत्र प्रकरणं आहेत असं भगवद्गीतेचं म्हणणं नाही. एका परिपूर्ण जीवनाची ती विविध अशी अंग म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. एका परिपूर्ण जीवनाला पडलेले ते विविध पैलू आहेत अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहायला लागतं. कोणाच्या ठिकाणी मात्र कर्म प्रधानत्वाने दिसून येतं तर कोणाच्या ठिकाणी ध्यान प्रवृत्ती ही प्रधानत्वाने दिसून येते. कोणाच्या ठिकाणी श्रद्धा, प्रेमादी प्रधानत्वाने दिसून येतं किंवा कोणाकोणाच्या ठिकाणी ज्ञान प्रधानत्व देखील असू शकतं. मात्र कर्मयोगी जो असतो त्याला ध्यानाचं, श्रद्धा, प्रेमाचं, ज्ञान विचाराचं वावडं असतं असं नव्हे, तर तो कर्मयोगी या बाकीच्या उपासना देखील करणारा असला पाहिजे, तरच भगवद्गीतेच्या दृष्टीने तो संपूर्ण भक्त असू शकेल. तो कर्मयोगी देखील भक्तात समाविष्ट केलेला आहे. जो ध्यानयोगी आहे तो ध्यानयोगी ध्यानाचं प्रमुखतः आचरण जरी करत असला, अनुसरण करत असला, तरी देखील त्यांनी कर्म करणं, उपासना करणं, श्रद्धा प्रेमाने राहणं हे त्याच्या ठिकाणी संभवतं. जो ज्ञानयोगी आहे तो ज्ञानयोगी देखील ध्यान करणारा असणारच, तसंच तो कर्म देखील करणारा असणार. जी काही कर्म करेल ती कर्म कर्मयोग्यासारखीच विशिष्ट बोधानी करेल. त्यामुळं स्वामीजी हा विषय सांगत असताना म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराज ध्यानयोगी होते की कर्मयोगी होते की भक्ताचार्य होते की केवळ ज्ञानी होते, ते सर्व काही होते. तुकाराम महाराज केवळ भक्त होते का केवळ कर्ममार्गी होते का केवळ ध्यानमार्गी होते का केवळ ज्ञानी होते, ते सर्व होते. आचार्य ध्यानमार्गी होते का ज्ञानमार्गी होते का कर्ममार्गी होते का भक्त होते. आचार्यांनी लिहिलेली जी स्तोत्र आहेत त्या स्तोत्रावरून त्यांच्या भक्तीची उंची समजून येते. आचार्यांनी जे ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, जगामध्ये आतापर्यंत होऊन गेलेली जी मंडळी आहेत, अगदी उत्तम ज्ञानी अशी मंडळी, त्याच्यात आचार्यांसारखा ज्ञानी वा न वा आहे असं म्हटलं जातं. इतकी सूक्ष्म बुद्धी आचार्यांना होती. ते ज्ञानी होतेच, ते ध्यानमार्गी होते की नव्हते योग तारावलीवरून कळतं की ते
ध्यानमार्गी होते की नव्हते आणि ते कर्ममार्गी होते की नव्हते, लोकमान्यांनी उगीच वृथा वाद निर्माण केला. तेव्हाच्या परिस्थितीला अनुसरून कदाचित तो योग्य असेल, त्यांच्या दृष्टीने योग्य असेल, पण ज्यांनी 4 धाम त्या काळामध्ये, आचार्यांना आयुष्य किती मिळालं? माझ्या कल्पनेप्रमाणे 35 वर्ष का 38 वर्ष, 36व्या वर्षी आचार्यांनी देह ठेवला. केरळ सारख्या प्रांतामध्ये आचार्यांचा जन्म झाला. त्या काळात भारतातल्या 4ही ठिकाणी प्रमुख अशी आचार्य पीठ निर्माण करणं ही काही सामान्य गोष्ट आहे का? त्यांनी उदंड कर्म निश्चितच केली, म्हणून ते कर्ममार्गी नव्हते असं तुम्ही म्हणू शकत नाही. ध्यान, ज्ञान, कर्म आणि भक्ती हे जीवनाचे प्रकार म्हणून वेगळे काढता येणं शक्य नाही. त्यामुळे हे ज्ञानकांड आहे, हे केवळ तर्कदृष्टीने विचार करणाऱ्या मंडळी सांगितल्यानंतर भगवंतांनी जो क्षेत्रज्ञ विभाग आणि क्षेत्राचं वर्णन याच्यामध्ये प्रारंभी केलेलं आहे ते आपण पुढच्या वेळेला पाहू. ही प्रस्तावना अशा करता महत्वाची होती की आपण जर आता समजून घेतो आहोत तर सर्व नीट एकदा योग्य प्रकाराने हा विचार समजून घेणं आवश्यक आहे. आता पुढच्या वेळेला म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे बराच अंतराय आपल्या याला पडणार आहे निरूपणाला, कारण पुढच्या रविवारी 5वा रविवार असल्यामुळं लेडी रमाबाई सभागृहामध्ये आपण एकत्र जमणार आहोत, तेव्हा निरूपण हे होणार नाही. मग 7 तारखेचा जो रविवार आहे त्या रविवारी आपला मोठा कार्यक्रम आहे, वर्धापन दिन उत्सव आहे स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा, म्हणून आपलं इथलं प्रवचन अर्थात होणं शक्य नाही. 14 तारखेचा जो रविवार आहे तो मंडळाच्या 10 दिवसाच्या सुट्टीमध्ये बसतो, त्यामुळं त्या रविवारी निरूपण होणार नाही. 21 तारखेला इथंच हे निरूपण होईल, म्हणजे जवळपास महिन्यांनी आपण हा विचार ऐकू. तेव्हा मला हे सगळं पुन्हा सांगायला लावू नका, म्हणजे झालं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां तेन त्यक्तेन भुञ्जीधाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. ज्ञानोबा मा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय.